नाशिक दौऱ्यावर जाणार आहे। या दरम्यान पक्ष बांधणीसाठी शरद पवारांचा हा दौरा असण्याची शक्यता आहे। यावेळी नाशिकमधील महत्त्वाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत शरद पवार बैठका घेण्याची शक्यता आहे। अभिनेत्री अनन्या पांडे सध्या मालदीव्समध्ये सुट्ट्या एन्जॉय करते। तिने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। यात तिने एकटीचेच फोटो शेअर केल्यानं ती नेमकी कोणासोबत गेली असे प्रश्न फॅन्स विचारतायत। नऊवारी साडी, गुलाबी साडी, शेकी शेकी या संजू राठोडच्या सर्व गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला। यातच आता संजूने 11 सप्टेंबरला त्याचं सुंदरी हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित केलंय। या गाण्याला अवघ्या 10 तासात 3 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले। याशिवाय हे गाणं एका दिवसातच युट्यूबवर टॉप 15 गाण्यांमध्ये ट्रेंडिंगला आहे। हार्दिक जोशीच्या अरण्य या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। हा चित्रपट गडचिरोलीच्या जंगलात चित्रित करण्यात आला असल्यानं त्याला असलतेचा स्पर्श लाभलाय। स्थानिक विदर्भी लहेजा, जंगलातील वास्तव दृश्य आणि स्थानिक वातावरणामुळे चित्रपटाला जिवंतपणा आला असून प्रेक्षकांना हा अनुभव घेता येईल। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकताच आपल्या लेकीसह जुन्या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय। याचा व्हिडिओ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलाय। यामध्ये सोनाली आणि कावेरी या मायलेकी 22 वर्षांपूर्वीच्या डिस्को गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळतंय। अभिनेत्री शिवानी सुर्वेची प्रमुख भूमिका असलेल्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा शेवटचा भाग 12 सप्टेंबरला प्रसारित झालाय। ही मालिका गेल्या वर्षी जून महिन्यात ऑन एअर झाली होती। त्यामुळे जवळपास 14 महिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या मालिकेनं निरोप घेतलाय। मालिकेत गीता प्रभू ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनल पवारने इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केली आहे। बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर गुरुवारी रात्री उशिरा गोळीबार झालाय। बरेलीतील सिव्हिल लाईन्स इथं ही घटना घडली। गोल्डीब्रार गँगनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या कथित अपमानानंतर घराबाहेर गोळीबार केल्याची माहिती आहे। संजय कपूरच्या मृत्यूनंतर त्यांच्या 30,000 कोटींच्या संपत्तीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात पूर्व पत्नी आणि विद्यमान पत्नीमध्ये न्यायालयीन लढा सुरू आहे। करिश्मा कपूरच्या मुलांनी सावत्राई प्रिया सचदेवा विरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेतली। वडिलांच्या संपत्तीत योग्य प्रमाणात वाटा मिळावा अशी त्यांची मागणी। यावर शुक्रवारी कोर्टात दोघांच्याही वकिलांमध्ये खडाजंगी झाली। याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात होणाऱ्या तुलनेबद्दल मत व्यक्त केलंय। जान्हवी कपूरमध्ये श्रीदेवी कुठेच दिसत नाही, ती श्रीदेवी सारखी नाही आणि माझी तिच्याबरोबर काम करण्याची काही इच्छाही नाही असं राम गोपाल वर्मांनी म्हटलंय। बिग बॉस 19च्या गुरुवारच्या भागात कॅप्टन्सी टास्क दरम्यान स्पर्धक नेहल चुडासमाने अमाल मालिकवर गंभीर आरोप केलेत। अमालनं तिला चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केलाय। नेहल रडू लागल्यानंतर अमालनं तिची अनेक वेळा माफी मागितली, तर अमालनं काहीही चुकीचं केलं नाही असं म्हणत घरातील इतर स्पर्धकांनी त्याची बाजू घेतली। बॉलिवूडमधील कलाकारांचं वाढतं मानधन, त्यांच्या अत्याधिक मागण्यांवर आमिर खाननं एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली। निर्माते कलाकाराच्या ड्रायव्हरचा महिन्याचा पगार देतात, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या टीमचेही पैसे देत आहेत। जर एखादा कलाकार कोट्यावधींमध्ये पैसे कमावतोय तर तो स्वतःच्या गोष्टींचा खर्च उचलू शकत नाही का असा सवाल आमिरनं केलाय। आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑइल और कैप्सूल